आपण घेण्याचं कारण आठवं वाक्य टाळकरी बिलकरी एक वेळेला शिकायचं ना तुम्ही जीव काढत होतो तुम्ही मोबाईल खेळायचा कीर्तन ना पहिलं वाक्य मागणी पण आपण घेण्याचं कारण आठवं अध्याय मंदिर पूर्ण होईल पण करत चढला तर नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर सोनं शुद्ध होईल पण सोळा कस लागला तर वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर सप्ताह पूर्ण होईल पण मागणी पण कीर्तन झालं तर आता त्याला एक वाक्याचा विचार मंदिर पूर्ण झालं परत चढला आता त्याचं काम फायनल मंदिरावर दरत चढला काम संपलं दोन पाऊस पडला पाणी आलं वावरात आलं ओढ्याला आलं नाल्याला आलं नदीला गेलं धरणात गेलं सागराला गेलं आता नदी हे नाव संपलं त्याचं नाव सागर झालं सागराला पाणी गेलं तर ओढा संपला नदी संपली नाले संपले जीवाला भजन केलं की हा जीव देव झालाच आणि हा जीव देव झाला की माया तुटलीच दोन ओव्या तिसरी ओवी मंदिर पूर्ण होईल पण करत चढला तर नदी सागराला मिळाली की तिथं वाहन संपलं वृक्षाला फळ येईल पण फळ आलं ते त्याचं जीवन सफल झालं आता उत्तर तुम्ही द्यायचंय आंब्याला आंबा येतो वांग्याला वांगा येतं भोपळ्याला भोपळा येतो गव्हाला गव्हाळ येते भेंडीला भेंडी येते पण एक झाड असं आहे की त्याला झाड एक आहे फळ दुसरं येतंय उत्तर तुम्ही द्यायचंय 5 मिनिटं घ्या अजून 5 घ्या आंब्याला आंबा येतो वांग्याला वांग येतं भोपळ्याला भोपळा येतो गव्हाला गव्हाळ येते पण एक झाड असं आहे की त्याला झाड येते फळ दुसरं येते लिंब 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 लिंबाला लिंबू नाही येत लिंबू येते लिंबाला येते लिंबुडी आणि लिंबुडीला येते लिंबू आता काही किचकटे बघा फक्त ऐकत राहिलं नाही बोलत राहिले तर कळेल लिंबाला येते लिंबुडी आणि लिंबुडीला येते लिंबू लिंबू आहे लिंब आहे पुल्लिंगी त्याला फळ येते श्रीलिंगी लिंबुडी आहे श्रीलिंगी त्याला फळ येते पुल्लिंगी आता त्याचं कारण काय उत्तर सुरू झालं लिंबाचं झाड मूळ कडू खोल कडू हे मूळ हे बरे खाली बसले जागा हे मूळ कडू खोल कडू फांद्या कडू फुलई कडू पानाई कडू हात झाडच कडू त्याचं नाव सवरा मग संसार म्हणजे लिंबाचं झाड एक पोराचा कर नाही तर 71 पोराचा कर दुधात पाणी घालून कर नाही तर मतदानाचे पैसे घेऊन कर वाटूनच होणार झाड झाड कडूच किती मानकोर कडूच किती पाणी मारून कापूशी कडूच किती उपायच्या खाली हात घालून कशी किती लग्न जमवायची घालाली घे कडूच कधी कडूच किती मतदानाचे पैसे किती पैसे वाटून सदस्य होय बस गावाच्या बोकाटी तुझं वाटूनच होणार कारण झाड कडू या मापात राहिलं तर कीर्तन करत नाही तर काय होत नाही लिंबाचं झाड काही झालं तर कडूच बस एक झाड संपलं संसार कसा करा एका पोरात संसार करणं पराक्रम नाही संसारात परभर्त करणं पराक्रम आहे ही गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पोरं फायदा करणं हा काही इतिहास आहे नाही अजिबात नाही मी गाडी घेतली तू झक मारली लोकांना काय सांग मी बायको केली गडी म्हणलं करशील लोकांना सांगायची गोष्ट झालं बा मला पोहा पागल आहे बायको बाळा ती झालं गेलं घेत हॅलो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची आतापर्यंत कोण नसवलं नव्हतं तुला एकट्यावर गावात तू एकटाच नाही रे का अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस एकच मिनिट लाईट गेली तरी काही निदावा हल्ला मी म्हणलं भजन करते तुला तर एकच झालं एका वेळेस काही काही प्राण्यांना 5-5 होत्यात रंग बदलून
पोरग पार्थ पडायला लागलं का टेटसला पोर, उताना पडायला लागलं का टेटसला पोर, दात वाचवायला लागलं का टेटसला पोरग, तुला हाणताना टेटसला थोडी. त्याने मला लाईट बंद करून पिसवलं, कारण काही जरी झालं तर का झाड. जेवढी श्रीमंत माणसं आहे त्यांना एक पण यायला हयच. कोणचंही घर तपासा, यावं नसलं तर ब्यावडं तरी आहे, ब्यावडं नसलं तर चुगायला तरी आहे, नादी का होईना पण हयच. बापाचा पैसा ज्यांच्या घरात येतो त्यांच्या घरात कधीच संतती चांगली येणार नाही. तुम्ही मला अख्ख्या महाराष्ट्रात एखादा माणूस सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट नेली नाही, जीवनात नाही. कोणचंही नाव सांगा त्या सप्त्याचा खर्च करतो नाही, तो तारफानाच मारला. दुसऱ्याच्या डोळ्यात आलेले असू आणि गरिबीचा घेतलेला तळतळाट लक्ष्मीला कधी मान्य नाही. एक ध्यानात ठेवा, तुम्हाला लक्ष्मी उपभोगताना समाधान आहे, लक्ष्मी मिळवतानाही समाधान आहे, पण लक्ष्मीचा नंतर तळतळाट अख्ख्या पिढीला घातक आहे. तुमचं काय म्हणत? तुम्हाला तात्पुरता आनंद आहे, तुम्ही 2 गुंठे जमीन नांगरून वाढवली याच्यात आनंद आहे, पण तुमची पोरं ती 2 एकर 2 गुंठे जमीन भांडणातच घालवणार. हे लक्षात येत नाही. 5 वाक्य सांगून पुढे सरकतो. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा, जपून वापरा. माझं निर्वाह, माझं टेलपणा नाही चालत. अंगातली ताकद जरा जपून वापरा. अंगातली ताकद टपले पेटवायला वापरू नका, अंगातली ताकद टंगली करायला वापरू नका, अंगातली ताकद दुसऱ्याचे प्रचार करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गाईची सेवा, घरातल्या आईची सेवा, भारत मातेची सेवा आणि धर्मासाठी वापरा. वापरा. दुसऱ्याचा प्रचार करायची आपल्याला काही गरज नाही. 250 रुपये रोजानं सभेला जाणारी माणसं तुम्हाला काय साधारण धर्म कळतो? काय कळतो तुम्हाला धर्म? दीडभर सभेला जातो आणि 1 वाटा खातो, 3 चड्ड्या खराब करतो. तुम्हाला काय धर्म कळतो? विनोद समजू नका. परत वावे ऐका. शिडीच्या गळ्या मी ऐका. शिडीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देणार नाही. काशीतलं गुचित किती चिटाकलं तरी ते दूध कधी पिणार नाही. नाळातला बिडूक किती ढाळला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेणार नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवली तरी कुणाला लकलाभ होणार नाही, कधीच होणार नाही. अंगातली ताकद जपून वापरा. काय मध्ये तुमचं? एक दिवस तुम्ही म्हातारे व्हाल आणि अख्खी जिरं 7 वाक्य सांगतो पुढे घुसवतो. 1 अंगातली ताकद जपून वापरा. मान्य आहे का बाबा? 2 खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला विहीर सुद्धा बोर, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? काय तुझ्याकडे? ही गावात श्रीमंत जी माणसं दिसतात तुम्हाला, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही, म्हणून हे श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत. यांच्याकडे काय घाललंय? हे फक्त परत टोप्या घालून निघलं तर काय वांगा यांचं टॅक्स बँकेने वरून नेलं तर तेव्हा पाहुण्याचा नागरा पाहुणा बाऱ्याच्या घरात राहतो, त्याच्या काय मुतर येणार नाही. पाहुण्यालाच घर हसण्यावारी गोष्टी नका. नदी आटते, धरण आटते, 4 धाबे, 2 पंप, 5 साधी शिपी म्हणजे तुम्ही शेठ समजू नका. समजू नका. समुद्रावर फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, एवढं ध्यान द्यावा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. 1 अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. कोण दिवस कसं येईल सांगता येत नाही. गमेंट कमी करा, गमेंट कमी करा. 4थं वाक्य. 3 वाक्य फिट झाले. 4थं वाक्य. कुणालाच घाबरू नका. नका. तुमच्या अंगात मस्ती आहे ना, माझं जेवण वागा, पण काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील.
दारू किती प्या, जुगारी किती खेळा, खा का संस्था खा. तुम्हाला तुम्हाला संचालक माफ करतील, संचालक माफ करतील, गाव माफ करेल, सरकार माफ करेल, गाव माफ करणार नाही. अंगातली ताकद केशाचा पैसा नाही, शेती वेळ जातो वापरा. या तिन्ही वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बघा. चौथं वाक्य, तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. जावा सोडून पहिला म्हणलं जावा, जावा सोडून मोबाईल बंद सुन, जावा 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 जावा. तुम्ही सुटून याल, तुमचा पोराही दुसरी बायको करीन, तिलाही पोर होतील, पण तिचा तडकाला तुमच्या पिढीला चुकणार नाही. जावा एका गरीबाची मुलगी जावा, जावा, पण ध्यानात ठेवा, काल कधी कुणाला माफ करीत नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? एकच वाक्य सांगतो, गरगरीने डोंगर उचलणाऱ्याला त्याच्या आईचं दूध पिता आलं नाही. तुम्ही कोण आहे? गरगरीने डोंगर उचलणारा कृष्ण आहे, पण स्वतःच्या आईचं दूध नाही पिणार. 12 गाव अग्नी गिळणारा कृष्ण आहे, पण तोपडीत बसून पलीकडे जावं लागलं. आणि ब्रह्मांडाचा बाप अर्जुन आहे, आपलं ब्रह्मांडाचा बाप राम आहे, पण वनवासाला गेलाय. तुम्ही कोण आहात? तू तर बंद पडेल तरी तू स्वतःला छान. 13 लाख रुपये लागले तुला ग्रामपंचायत सदस्य व्हायला. तो म्हणतो मी सदस्य, तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावानं 13 लाख मिळाला. विचार करा जरा, 2 मिनिट आपलं कीर्तन ऐकलं कधी होतो माणूस, नंतर दिवस सुधरत नाही त्याला. महाराज जमिनीवरच्या मुलीला कधी पाय ठेवला नव्हता, ती मुलगी वलखली दिसली, सोडलं काळा, सोडलं. महाराज मृत्यू समयाला पितामह भीष्मांसमोर साक्षात गोपाल कृष्ण उभे होते. पितामह भीष्म म्हणत होते, आता मला मरण आलं तर याच्यासारखं भाग्य माझं कोणतंच नाही. कृष्ण म्हणजे तुझं कर्म चुकवल्याशिवाय तुला मला येता येत. भीष्माच्या पुढे कृष्ण होता तरी त्याला काळाने सोडलं नाही. तुम्हाला कोण सोडेल? कोण सोडेल? कोण सोडलं? कोण? दशरथ पुत्र शोकालेला. चौथं वाक्य लिहून ठेवा, तुम्हाला सगळे माफ करतील, गाळ माफ करणार नाही. 3 वाक्य झाले, 4 वाक्य झाले, ठीक करा. 5वं वाक्य, तुम्ही गरीब आहात तेव्हा तुम्हाला शत्रू नाही, तुम्ही चांगले वागले तरच शत्रू आहे. तुम्ही दारू पिऊन करा, तुम्हाला शत्रू नाही. इस्टेटी का, शत्रू नाही. अख्खी जमिनी का, शत्रू नाही. गुंटा घ्या, तुम्ही नालायक वागा, नालायकांना शत्रू नसतात. एवढा जुगार खाणारी माणसं आहेत नाही, तरी त्यांना लोक म्हणतात त्यांचे जेव्हा पैसे नाही. तुम्ही अभ्यास करा, 4 वर्षाला 9व्या दिंडीत जाणारे वारकरी, तरी त्या लोक म्हणतो वारकरी. माल काढून कचाकच घ्या, शत्रू नाही. फक्त मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. जमीन घ्या, नोकरीला पण आता बोबडं ठेवा. आणि तरुण पोरं धनात ठेवा आहे 20 वर्षाच्या पुढचे, तर तंगली बिंगली पासून बाजूला राहा. हे अंगाचे केस कमी, एवढी गावं पाहिलीत मी. माझे कीर्तनाचे वाक्य पुस्तकाचे नाही, अनुभवाचे. मी शेतकऱ्याचं ते प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे, याला वाचायची गरज नाही.
हे टपरे दुपरे पेटवणारे पोरं घाणं ठेवा. लोकांच्या मोबाईल मध्ये कॅमेरे. उद्या जर तुम्ही एखाद्या टपरी पेटवताना क्लिप मध्ये जरी दिसले 10 वर्ष शिक्षा आहे. माझा टेलपणा कमी करा. हे लोक तुम्हाला सीझन पुरते वापरून घेतील आणि सोडून देतील. यांना काय घेणार? आता 24 आलाय म्हणून थोडं बरं आहे. काही 5-6 महिने तुमची गरज आहे लोकांना. एकदा 24 गेलं खातं कोण तुम्हाला? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. पोरांनो, आज कोणत्याही क्षेत्रात काम करायला मोबाईल मध्ये कोणत्याही क्षेत्रात काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुम्ही तब्येत कमवली, तुम्हाला पोलीस मध्ये जायचंय, दाखला चुकीचा मिळाला, संपलं जीवन. उद्या तुम्हाला मिलिटरीत जायचंय, उंची बसली, छाती बसली, दाखला चुकीचा मिळाला, जीवन. उद्या तुम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत, BSc झाला, उद्या तुम्हाला मेडिकल टाकायचंय, उद्या तुम्हाला BA औषधाचं दुकान टाकायचंय, आयुष्य संपेल. उद्या तुम्ही MPSC दिली, कोणताही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखवा लागतो. आणि डाग जर एकदा लागला ना, जीवन संपलं. तुम्ही येणे झाले का? आणि शेतकऱ्याच्या पोरांना कळकळीनं सांगतो, कारण शेती ही निसर्गावर आली. शेतकऱ्याला 2 कामं करावी लागतील. एक तर त्याच्या घरात कोणीतरी नोकरीला पाहिजे, नाहीतर 2 त्याला साईड बिझनेस तरी पाहिजे. हे वांग्यावरून, बटाट्यावरून, कांद्यावरून, कपाशीवरून, उसावर पोरींचे लग्न आणि शाळा होणार नाही. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला गाडीगाड पण विकावं लागेल. विनोद समजू नका. किराणा आणि भाजीपाला जर तुम्ही वरच्यावर सोडवला नाही तर शेतकरी कधीच नील होणार नाही. तुमचं काय मत आहे? मी स्वतः शेतकऱ्याचे पोरं, त्याला सगळे बिब्यांपासून बाजूला राहा. तुम्हाला लई किडा. मी गट प्रमुख आहे आणि मी विभाग प्रमुख आहे. चुकेल तंबाखू वाळून खातो कोण तुला? पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाणा निघून गेला तर त्याचा मुक्काम बापात आहे. काय म्हणते तुझं? आता हे माझ्या अंगात थोडी ताकद आहे, अजून कीर्तन होत्या म्हणून तुम्ही तारखा घेता. उद्या माझे 2-4 दात पडले, तुम्ही काय तरी घ्या. मी म्हणून त्याची हवा जायला लागली होते, काही बोलायला लागलं. लोकांना काय तुमचं घेणं नाही. काय बोलते तुमचं? लोक वापरून आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो समजा, म्हणणार नाही. मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उठून झाला आपण बुडालो, शेत बुडाला, आपले डोळे गेले ती विचार झाला. करायचं ना, आपले गुडघे गेले ती निघाली. हा विनोद वाटला. ही काळाची पोरानं तुम्हाला कोणी बेदाड म्हटलं तरी चालेल, पण ह्या गोष्टींपासून बाजूला राहा. बाजूला बेकार. एखाद्या वेळेला माझं धर्माप्रेम नाही म्हणलं तरी उद्या आपलं भविष्य संपल्यावर कोण? आज रात्रंदिवस खरं सगळं पोरण तुम्हाला सरकारी स्वप्न आहे. तिचं आईचं स्वप्न आहे तुझं चांगलं व्हावं, बाबाचं स्वप्न आहे तुझं चांगलं व्हावं. त्याला अपेक्षा नाही, पण त्याला बळानंतर त्याला पैकी करून घातलंय. बायकोने बरोबर दागीला बोलले त्याला, आणि तुम्हाला फी बनली. तुम्हाला लोकांचे प्रचार करायला फी नाही बनली. काय बनली तुम्हाला? याला फी नाही बनली. नाही बांधावर जेवायला बसली ना, बांधावर जेवायला कालवत नव्हतं तिच्या भाकरीवर, तिला 2च्या भाकरीला सोडलं, पण पोरगं उपाशी नाही ठेवलं. Thank you.
मी म्हणतो हे चुकीचं आहे का? तुम्हाला सावध व्हावाच लागेल. आता कर्ज काढायला व्हेरिफिकेशन दाखवा लागते. ट्रॅक्टरला रोटे घेतात, रोटे टाकतात तरी अर्जवर दाखला जोडावा लागतो. अंगातली ताकद, खिशातला पैसा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. कोणाला घाबरू नका, काळाला घाबरा. तुम्ही गरीब आहात तेव्हा तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगले वागले तरच शत्रू आहे. तुम्ही नोकरी करू नका, बोंबलं घेणार, तुम्हाला मार्केट राहील. फक्त नोकरी लागा, मामाच्या पुढीला नाही म्हणा, शत्रू उठले. मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, तर तुला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन, भले तिने सांभाळायची पाळी आली तरी. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. पुढचं वाक्य, शत्रू कधीच बाहेर नसतात, घरातलेच असतात, भावकीतले. आणि शेवटचं वाक्य, तुम्हाला मानतात जी लोक तुमच्या तोंडावर अतिशय गोड बोलतात, तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव शिकतात. हे वाक्य बाबाईच्या खोलीत लिहून ठेवायचे. हे इंग्रजीचे वाक्य रोज उठल्यावर वाचायचे. हे काल सत्य. आता तुम्ही माझ्या पुढे एवढे रंगडी, आता एखादा आमदार खासदार आला चालेल तिला तो काय म्हणते, अरे गुलाम झाला तुम्ही, गुलाम. तुम्हाला गुलाम केलं ह्या लोकांनी, गुलाम. सालाच्या गड्यासारखं तुम्हाला वापरून घेतलं. तुम्ही गुलाम आहात. MSc PhD माणसं 6,000 रुपये महिन्याने प्राध्यापक वापरले. 43 वर्षे वय झाले त्याचं. त्यानं बायको करायची कवा, नातू पाहायचा कवा. चुकीचं संपलेली माणसं. तुम्ही आता हिमाया समोर बसलेली माणसं आहे ना, हिमाया सगळं हे फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे, मेलेली माणसं आहे. मला काय तुमच्याकडे मला सांगा, काय फक्त 2 शब्द काढायचे आणि लोकांची भांडणं लावून द्यायची. धर्म जात, हा, आणि द्यायच्या कुठ्या लावून, आणि तुमचं योग्य चालू, आमच्या द्यायचं मला माझ्या. फक्त शब्द 2च, जात आणि एवढं भांडवल करायचं. खालच्या कुठ्या लावून द्यायच्या, तुमचं सीझन तुम्ही काढून घ्या. आम्ही आहेच लग्न मोडायला. धर्म तरी कळतो का आपल्याला? धर्माच्या व्याख्या काय करते? मूर्खासारख्या काही करे. धर्माची व्याख्या तरी कळते का? चांगलं आचरण म्हणजे धर्म आहे. माऊलीची ओळख करा. एक वडील जे जे करते त्या नाम धर्म. बोलायचं नाही, बोलला का त्याचा गेम. ह्या जगात जो खरा बोलल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. इतकी वाईट अवस्था झाली समाजाची. गुलाम केला समाज, गुलाम. वापरून घेतला समाज, फक्त वापरून. तुमचं काय मध्ये तुमचा वापर यूज अँड थ्रो आहे. झाड वाढले, झाड लिंबाच आहे, अजून इथं जाऊ मी कुठे जाऊ दे, ती काळजी नाही. कारण ते झाडच. दुसरं झाड, दुसरं झाड लिंबुणीच आहे, निर्वास काटे, पण फळ आहे ना. आणि फळ ते चांगलं आहे ना. मग फळ जर चांगलंच मिळत असेल तर काटे सण करायला का हरकत? चांगला 5 किलोमीटर व्यायाम करून जर तू पोलीस मध्ये जात असेल तर व्यायाम करायला काय हरकत? काय हरकत आहे? वाजवल्यावर जर तुम्हाला लोक मानित असतील तर प्रॅक्टिस करायला काय हरकत? कीर्तन केल्यावर जर तुम्हाला पैसेच मिळतात तर तुम्हाला आज जातात कुचकायला काय हरकत आहे? तुमच्या का बाबात पेंड आहे? बाबात पेंड आहे तुमच्या? फुगाट करता का तुम्ही? एक साल म्हणलं तरी झालं. पुस्तक उचकायचंच नाही. कीर्तन करायला आपण काय मोबाईल उचकायचा. मोबाईल मध्ये पाहायचं आपण काय आमचा नाही. काटे सण करा, फळ मिळेल. आणि मिळायलाच पाहिजे. मिळतं काटे सण करा. 5 सहा नापास झाला ना, मी म्हणतो 7 वेळा नापास होते. एकदा जर MPSC पास झाला तर लाल दिवस आहे. काय अभ्यास करायला नापाची मिळते. हो, ते झाड लिंबुणीचं आहे. 2 झाडं झाली बरं का तशी, लिंबाचं आणि तिसरं झाड आहे का.
तिसरं झाड महाराज मंडळी गायकवाद कोणी जर पखवादे विकवादे कीर्तनकार कोणी असले तर तिसरं झाड अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये आपल्याकडे नंबर सगळं डोळा घ्यायचा 54 नंबर मध्ये ओवी आहे या फल ना शुंबिता आणि फुल ना तुलंबिता त्याला फलही नाही आणि फुलही नाही ते झाड वांझ आहे त्या वांझ झाडाचं नाव संसार आहे याला फळ नाही फुलं नाही वांझ आहे झाड कसं आहे वांझ त्याला फळ येणार नाही मात्र शाळेच्या मुळे मला सांगा पहिले साधारण पहिली ते 10वी साप जंगल्यावर करतो सावधान आहे सावधान सावधान करत आहे तुला सावधान झाड कसं आहे याला वांझ नाही बारीक काय एक वाक्य थापलं तरी असं कीर्तन करत नाही कारण मी कीर्तन बाहेर जाऊ देत नाही कीर्तन कुठे गेलं पाहिजे लोकांच्या आज गेलं पाहिजे तर त्याला माझ्या आता घुसत कुठं चाललं कीर्तन आता आताच गेलं पाहिजे मी 5,000 अजून 8 झाड वांझ आहे त्या वांझ झाडाचं नाव संसार मान्य आता त्या वाहेकडे त्या वांझ झाडाला जर पाणी घातलं तर खाली काय घातलं मुळ्या करेक्ट आणि त्या मुळीचं नाव आहे अज्ञान झाड कोणतं आहे कोणतं आहे वाण त्या वाण झाडाला खाली काय जाते मुळ्या नवीला कोण येतं नवीला कोण येतं हे नवीन आहे का हे बरे नवीन आहे तू सीमी का मराठी दहावीला कोण येतं दहावीला हे दहावीला नाही दहावीला आहे का सीमी का मराठी बाकीच्या महाराज नाही कोणी नवीन मराठी तुम्ही तिघाही नवीन आहे मराठी मिडियम आहे तुम्ही का सीमीला आहे मराठी मिडियम आहे का विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये एका शासनाचे 3 नियम आहे तुमच्या पुस्तकात त्याचं नाव काय नाही अरे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे का न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे का न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे का पण सगळे परिवर्तनाचा थर प्रयुक्त बलाचे समानुपाती असतो न्यूटनचा कितवा नियम आहे दहावीला कोण आहे का चुकी दिला रे त्या मागचा नववी आहे का सेमी का मराठी सेमी आहे का चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फर्स्ट चॅप्टर 1 सायंटिस्ट द 3 रूल्स व्हाट इज द नेम ऑफ दैट सायंटिस्ट न्यूटन हाउ मेनी रूल्स एक्शन एंड रिएक्शंस आर इक्वल बट द डायरेक्शन इज अपोजिट इट इज कॉल्ड किती दिलाय तो 11वी सेमी का मराठी 11वी 8ला आहे तू सायन्सला आहे का यू हॅव फिजिक्स यू हॅव केमिस्ट्री यू हॅव बायोलॉजी येस action energy neither can it take nor be restored but it converted to one form to another form it is called तुला कोरोनाच्या वाट मध्ये जावी सुद्धा त्या माणसाची तुला आहे आपल्याला सायन्सला नाही येतो सायन्सला का बेडकाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बेडकाला सायंटिफिक भाषेत काय म्हणतात व्हॉट इज द नेम ऑफ ड्रग इन सायंटिफिक लँग्वेज बेडकाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात तू कितीला आहे 6वी सेमी का मराठी सेमी मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस शावी सेमी का मराठी बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात तू विचार मला बाप कोण म्हणतात
काय महाराज फक्त खरं कुणी 22 तारखेला 12 पेपर आहे आणि 1 मार्चला 10वीचा पेपर आहे. फक्त 15 दिवस राहिले. मिनिटभर लोक पुस्तक पुस्तक की नाही पोरं. हा कोणी बोलायचं इंद्रिकर बोलला का त्याची बातमी. तो कोणी का पुरींचं तेच पोरांचं तेच. 10 मिनिटं सुद्धा पोर अभ्यास करते नाही. काय मजा बोलायचं नाही कोणी बोलल्यावर मेला असतो. वाट लावून टाकली लोकांची. वाट झाड वाघ आहे. 9वीवाला 11वीवाला फुल पाहिलं का? फुल 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 11वी सायन्सवाला फुल पाहिलं का? त्याच्यानं गुलाबात नाही. गुलाबाचं फुल 9वीला सुरूच होत. 10वीला त्याला पाकळ्या आहेत. फुल पाहिलं. हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स? तिघं नाही सांगा तुम्ही. तिघे 11वीला आहे. हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स? मी सांगतो तुम्ही सांगताय. सांगू का मी? मराठी सांगा इंग्रजी? मराठी सांगा. निधनपुज्य जनपुज्य उमंग आणि जायक. इन इंग्लिश कॅनिक्स करोला अँड्रुशम अँड गायनेशम देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. करेक्ट. फुलाला फुल घ्या खाली झालं झाड. झाड कोणते? वाट. त्याला मुली कोणते? अज्ञान. आणि आज ही सगळी लोक कशात आहे? अज्ञान. काय नाही फार वाचलं झालं गावाचं. सत्ते सुद्धा पार्टीवर आहेत गावात. डावे सुद्धा पार्टीवर आहेत. मौती सुद्धा पार्टीवर आहेत. या पार्टीची लोक त्या पार्टीच्या मौतीला नाही. इतकी भिकार लोक झाले गावात. ते लोक बिचारे 6 महिने झाले कसे पुण्या गोविंदानं राहतात. आहे का त्यांचं भागात? तुम्हाला का खेळा आला गावात? ते पण अजून 15 दिवस जाऊ द्या. अख्खे एकत्र होते. नाता राहिले का जवळजवळ? तुम्हाला नाचा वाटत? हसण्यावारी पार वाचवलं गेलं. ठरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून त्याचा त्या कांद्याचा ट्रॅक्टर डाक्टर भाऊ जाऊ देत नाही अशी किती लोक आहे आता. ग्रामपंचायतीला विरोधी मतदान केलं म्हणून स्वतःच्या मुलीचं लग्न मोडणारे कीर्तनात येत आता. तर एवढे खाली वागायला इंग्लिशवर बोलला का त्याच्या क्लिपाटा फेकायचं डॅमेज करायचं त्याला बदनामी करायचं. रक्ताचे ना ते सोडून टाकले. तुम्ही काय नंबर काय लग्नाला दिसले तो आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस आहे. म्हणून मी लग्नाला नव्हतो. साहेब येऊन गेला. साहेब लग्नाला येऊन गेले पण हा गरीबी आवडीचा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ठरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही. एवढा खाली वागावा एवढा. अरे साखरपुडा झालं तर तो भाऊ त्याचा रडला. रडला तो भाऊ. मुलगी एक आहे मला कधीतरी जाणार आहे. माझ्या भावाने माझ्याशी बोलायचं नव्हतं पण माझ्या वट्यावर बसला असता तरी माझी किंमत राहिली असती. रडला तो. साखरपुडा झाली पोरगी रडली हो. रडली पोरगी. पोरगी पोरगी का रडली माहिती? का रडली माहिती पोरगी? मी तर दोघांना सारखी बापन सुद्धा मला मी तर कधी कधी एक घर सोडून मी पाहून माझ्या सुलतेच माझ्या बापाचं होतं. मी काय केलं? माझ्या सुलतेला माझ्या वटेवर बसावं लागत होतं आणि मला आशीर्वाद द्यावा लागत होता. इतक्या खाली गेला तुम्ही. सुतक न घालण्यापर्यंत गावाचं राजकारण नाही. अरे ही मुली आहे मुली कशाची आहे? अज्ञानाची मुली आहे. आणि त्या अज्ञानाच्या मुलीला 4 कोंब आहे. चालत करून घेतलेलं आता 4 वांग आहे. त्याला मुली अज्ञान आहे आणि अज्ञान मुलीला कोंब 4 आहे. मी तू तुझं माझं म्हणा. मी या साहेबांचा तो त्या साहेबांचा म्हणा. बिडियन म्हणा. मी त्या बाबी बसून या बाबी बोट मीच तुझी जिरवली नाही ना. मी म्हणा म्हणा. लोकांना काय माहिती तुम्हाला? शेवटं पोरग कधीतरी पुरीला म्हणत तू म्हशी नाही ना
कोणाची? आणि तिचं ऑपरेशन झालं, तिला 3 बोट झाली. सासूजन सुनंत भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे. मग तू ये, मी तू तुझं आपल्याला शास्त्रीय जाड वांस, त्याला मुली अज्ञान, अज्ञान मुलीला कोण. 4 मी नसलो तर कीर्तन कोण वाजवी, मी नसलो तर चाल कोण माझ्यामुळे. मी महाराज आहे, तू पागल आहे. महाराज नाही, तू पागल आहे. पागल गेला बरोबर झालं, तू महाराज आहे. तू पांडुरंगाचा लेकरू आहे, पांडुरंग तुझा बाप आहे, रुक्मिणी तुझी आई आहे, कुंडलिक तुझा भाऊ आहे, आणि चंद्रभागा तुझी बहीण. मोठं होतं परिवार झाला त्या वाण झालं हे वाण झालं ना, मुली अज्ञान आहे, आणि अज्ञान मुलीला कोण. आता हे खाली गेला का वर गेला नाही, मुळे खाली गेला. मग याच्यामध्ये 4 मुळे आहेत, मी तू तुझं हे आत आहे. आता जमिनीच्या वर काही झालं ते कोण खाली मुळे गेलं, झाड नाही खोड. आता ऐका, झाड आज्ञा, वाण मुली आज्ञा, तिला कोण 4 ते गेले खाली, आणि तिला अहंकार नावाचं खोड आहे. आणि खोड सगळ्यांना काय झालं बाबा अहंकार ठिकाणा आम्हाला लागत ते वाजव. 4 वारचे. आता पुढे सरकायचे, मुली असल्याने तिला कोण 4 आहे, त्याला एक अहंकार नावाचं खोड आहे. आता खोडाच्यावर काही आता फिक्स, त्या झाडाला 12 फांद्या आहेत. आता आहे का 12च्या 12 तुझं डोकंच म्हणता येईल. आपलं कीर्तन ऐकलं सुधारत नाही, कीर्तन हात जातात झाड वांज आहे, मुली अज्ञान आहे. एवढ्या अज्ञान मुली निर्माण निर्माण झाड वांज आहे, मुली अज्ञान आहे, तिला कोण 4 आहे, आणि अहंकार खोड आहे, आणि तिला 12 आता 12च्या 12 फांद्या बारीक आहे का. 4 गरीबी घ्या. पहिली फांदी आहे काम. या शहरात काय काम, यादी इंद्राला जाग लागला काम, चंद्राला जाग लागला काम, वाणीच्या प्रवास गेला काम, रावणाचं वसूल झालं काम, इंद्राला करत लागला काम, ब्रह्मदेवाला करंट लागला काम, विष्णूला करंट लागला काम.